की हा विमान अपघात घडून आणला गेला, म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये प्री प्लॅन मर्डर सारखं मी म्हणेल. मी तर सुसाईड बॉम्बर पण म्हटलं होतं, मी 50 कोटीचा विमा काढला हे पण म्हटलं होतं. तर इथे कसं आहे की रडारवरून विमानच गायब झाल्यासारखं, विमान कोसळण्यापूर्वी काही सेकंद आधी ते रडारवरून अचानक गायब झाले होते. जर फक्त इंजिन निकामी झाले असते तरी विमान रडारवर दिसले असते. रडारवरून गायब होणे याचा अर्थ विमानातील ट्रान्सपॉन्डर जाणीवपूर्वक बंद करण्यात आला होता किंवा यंत्रणेतून बाहेरून जॅमिंग करण्यात आले होते. विमानाच्या इंधनाचे ATF नमुने जर तपासले तर त्यात काही परके घटक सापडल्याची चर्चा आहे, म्हणजे कॉन्टेनमेंट्स. जर इंधनात काही मिसळले असेल तर हवेत असताना इंजिन अचानक बंद पडू शकते. हे इंधन कोणी भरले आणि त्यावेळी सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, हा सुद्धा एक महत्वाचा आणि मोठा वादाचा मुद्दा आहे. अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टीवर आणि हँगरच्या परिसरात काही अनोळखी व्यक्ती दिसल्याचे CCTV मध्ये कैद झालेले आहे, जे विमानतळाचे कर्मचारी नव्हते. या व्यक्ती तिथे काय करत होते आणि त्यांना कोणाच्या सांगण्यावरून प्रवेश मिळाला याचा तपास आता राज्य CID करत आहे. कारण हा लढा लढलो नाही तर आमची लेकरं बाळ उद्या विचारतील का अजितदादांसारख्या नेत्यांनी तुम्हाला शेणातून आणून इथपर्यंत बसवलं असेल आणि तुम्ही जर त्या माणसाच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित करत नसाल तर तुमच्यासारखा नामर्द कोणी नाही. एका महिन्यामध्ये काहीच बदललेलं नाही, कुठल्याही निष्कर्षापर्यंत अजून पोहोचता आलं नाही. अगोदर सुरुवात पासून आता ते जे होतं, म्हणजे हे इतके प्रबळ मुद्दे आहेत आणि इतके प्रबळ पुरावे आहेत की अजूनही लोकांना हवामान आणि ते कारण व्हिजिबिलिटीचं हे काही लोकांना पटत नाहीये. त्याच्यामुळे ही केस आता CBI कडे वर्ग करण्यात आली. CBI कडे वर्ग करण्यात आली याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट होते की हा विमान अपघात घडून आणला गेला, म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेमध्ये प्री प्लॅन मर्डर सारखं मी म्हणेल. मी तर सुसाईड बॉम्बर पण म्हटलं होतं, मी 50 कोटीचा विमा काढला हे पण म्हटलं होतं. या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. कसं आहे की काही लोकांचं असं म्हणणं आहे की रडारवरून म्हणजे रडारवर ज्यावेळेस विमान कोसळतं तर इथे कसं आहे की रडारवरून विमानच गायब झाल्यासारखं, विमान कोसळण्यापूर्वी काही सेकंद आधी ते रडारवरून अचानक गायब झाले होते. जर फक्त इंजिन निकामी झाले असते तरी विमान रडारवर दिसले असते. रडारवरून गायब होणे याचा अर्थ विमानातील ट्रान्सपॉन्डर जाणीवपूर्वक बंद करण्यात आला होता किंवा यंत्रणेतून बाहेरून जॅमिंग करण्यात आले होते. ह्याच्यामुळे सुद्धा शंकेला फार मोठ्या जागा आहेत. लँडिंग गिअरशी छेडछाड झाल्याचा संशय सुद्धा नाकारता येत नाही. इंधन नमुन्यातली तफावत जी म्हणता येईल की विमानाच्या इंधनाचे ATF नमुने जर तपासले तर त्यात काही परके घटक सापडल्याची चर्चा आहे, म्हणजे कॉन्टेनमेंट्स. जर इंधनात काही मिसळले असेल तर हवेत असताना इंजिन अचानक बंद पडू शकते. हे इंधन कोणी भरले आणि त्यावेळी सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, हा सुद्धा एक महत्वाचा आणि मोठा वादाचा मुद्दा आहे. एअरपोर्टवरील विशिष्ट व्यक्तींची उपस्थिती, आता हे मी सविस्तर सांगायची मला परमिशन द्यावी. अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टीवर आणि हँगरच्या परिसरात काही अनोळखी व्यक्ती दिसल्याचे CCTV मध्ये कैद झालेले आहे. पुरावे तुमच्याकडे ते वाचूनच दाखवते. जे विमानतळाचे कर्मचारी नव्हते. या व्यक्ती तिथे काय करत होते आणि त्यांना कोणाच्या सांगण्यावरून प्रवेश मिळाला याचा तपास आता राज्य CID करत आहे. म्हणजे CIDने हे पण इन्क्वायरी लावली. काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडचा एक व्यक्ती त्या परिसरामध्ये कामाला होता आणि त्यांनी त्यांना फोन करून ही माहिती दिली आणि त्याला तो तिथे होता. म्हणजे असे काही अनोळखी व्यक्ती तिथे होते का, म्हणजे काय झालं, आमचे स्पेसिफिक जी प्रश्न, एका महिन्यात काय हाती आलं तर एका महिन्यात ब्लॅक बॉक्स मिळाला, तो पहिले जळालेला मिळाला, नंतर तो सुरक्षित सांगितलं जातं. एका महिन्यात काय हाती आलं तर अद्यापही तो साहिल मदन कुठं गायब आहे ते कळत नाही. अद्यापही आम्हाला कळतं सुमित कपूर जिवंत आहे, कोणी म्हणतं तो कॅलिफोर्नियामध्ये आहे, कोणी म्हणतं तो मुलीला भेटायला गेला. मग सुमित कपूर जिवंत आहे याचा अर्थ DGCAने जी पहिली माहिती दिली होती की 6 लोक प्रवास करत होते आणि 5 सापडले, म्हणजे सुमित कपूर नव्हता, म्हणजे शांभवी पाठक विमान चालवत होती का, हे CID सगळे प्रश्न वारंवार उपस्थित करतायत. रोज अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा तुम्ही बोलतायत. मात्र यावर खरं तर एका महिन्यात तो अहवाल येणं अपेक्षित आहे. तो अहवाल आज येईल असं म्हणतायत. या अहवालात सगळी उत्तर मिळतील असं वाटतं तुम्हाला? नाही, अजिबात त्यात काही उत्तर मिळणार नाही. तो अहवाल आता कसं मला सांगा ना, DGCAने हे कबूल केलंय की VSR व्हेंचरचे नादुरुस्त होते, त्यांना व्हिजिबिलिटीचा अंदाज नव्हता, ते अशा पद्धतीनं विमान दुर्घटना झाली. हे स्वतः DGCAने ताशेरे ओढलेत ना. मग DGCAवर साधा FIR नोंदायला इतका संघर्ष करावा लागला, शेवटपर्यंत पोलिसांनी FIR नोंदून घेतला नाही. मग काय हाती येणार आहे मला सांगा बरं. अमोलजी, तुम्ही जेवढ्या तीव्रतेनं या सगळ्या लढा देत आहेत, दुसरीकडे दुसऱ्या तुमच्याच आधीचे सहकारी रोहित पवार हे लढा देत आहेत, तसं तुमच्या पक्षातले इतर नेते किंवा आमदार तुमच्या सोबत दिसत नाही. असं आहे की मी ते माझ्यासोबत असावेत नसावेत हा त्यांचा प्रश्न आहे. काही आमदार मला सांगतात की काही बोलू नका, काही आमदार म्हणजे पक्षाच्या बाहेरचे पण सांगतात, काही म्हणतात की जाऊ द्या, आतले पण सांगतात सगळेच की काय कशाला हे करताय, जाऊ द्या, तुमच्याकडे काय माहिती आहे. अरे माझ्याकडे माहिती नाही, पण माझ्या प्रश्नाची उत्तर द्या की रे. असं का, मी तेच विचारतोय. रोहित पवारांबद्दल ते विरोधात बोलतात, अर्थातच दोन पक्ष वेगळे आहेत, पण तुम्हाला सुद्धा पक्षातनं पाठिंबा का मिळत नाहीये जेवढा मिळायला हवा, जसे तुम्ही प्रश्न उपस्थित. असं आहे की मला सत्सद विवेक बुद्धीला जे पटतं ते चूक आहे की बरोबर आहे हे मला वाटतं की मी जे करतोय ते चुकीचं करत नाहीये. कारण हा विषय भावनिक आहे. आता इतर आमदार काय येत नाही त्याला मी कसं उत्तर देणार, त्यांची पण जबाबदारी आहेच ना. पण एवढे सिरियस नाहीये त्या सगळ्यामध्ये. पण स्वतः सुनेत्रा वैरींनी
मी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ गेलं, त्यावेळेस त्यांनी पण या संदर्भातली सीबीआयची चौकशी, सीआयडीची चौकशी जे काय असेल उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे. काल स्वतः माननीय मुख्यमंत्री रोहित पवार ज्यावेळेस त्यांना भेटले त्यावेळेस त्यांनी पण सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की माझ्या पक्षाच्या आमदारांनाही ते वाटतं, फक्त मी बोलतो ते बाकीचे बिचारे बोलत नाहीत. काल अनिल भाईदास पाटील बोलले, काही दिवसांपूर्वी आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं की विमान तुम्ही बघा, तुम्हीच दाखवलं की विमान पडलं तो घातपातच असू शकतो, हे स्वतः भुजबळ साहेब बोलले. काही नेते असे म्हणत की रोहित पवार चमकोगिरी करतात. असं आहे की चमकोगिरी कसं म्हणणार हो, शेवटी त्याही व्यक्तीच्या घरातला कोणतरी सदस्य गेलाय ना, असं नाही ना. मग मी काय करतोय, मी पण चमकोगिरीच करतोय. मला काय कुठला स्वार्थ किंवा लालसा. तुमच्याच पक्षातले नेते बोलतायत, धनंजय मुंडे त्या तुझी भाषणात बोलले, म्हणून मी हा प्रश्न मला वाटतं की रोहित पवार समजा चमकोगिरी करत असतील तर बाकी सर्वांनीच आपण चमकोगिरी करतो आहोत असं म्हणून सर्वांनी हा लढा लढला पाहिजे. चुकीचं काय आहे? असं तुम्हाला म्हणजे सर्वांनी लढा लढला पाहिजे ना. मी कुठं म्हणतोय, अहो रोहित पवारांचे काका गेले का नाही, मला जितकं दुःख आहे त्यांनाही दुःख आहेच ना, की त्यांना दुःख नाही. मग ते जे लढा लढतात ते बाकीच्यांनी पण लढायला हरकत काय? उलट त्यांना समर्थन करायला पाहिजे, तर ते चमकोगिरी करतात, ते स्टंटबाजी करतात. माझ्या मनाला काय ते पटत. महिन्याभरात गोष्टी बदलल्यात. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार झालेले आहेत. या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली, तुम्ही सगळे त्यांच्या सोबत आहात. यामध्ये आता रोहित पवार असं म्हणतायत की जे नेतृत्व करायचं होतं तुमच्या पक्षामध्ये ते 4 नेत्यांना करायचं होतं आणि ते कुठे जमलं नाही, कारण काही आमदारांनी दबाव आणला, आम्ही दबाव आणला आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि नेतृत्व गेलं. रोहित पवारांचं हे सांगणं राजकीय दृष्टिकोनातून आहे. मी त्यांच्यासोबत अजितदादांच्या विमान अपघातासाठी ते जे काही लढा देत आहेत त्या गोष्टीच्या समर्थनात मी आहे. पण ते पक्षाच्या बाजूनं किंवा राजकीय अँगलनी ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस ती बाजू मी ग्राह्य धरू शकत नाही, मला ती मान्य पण नाही. शेवटी आमचा पक्ष हा एक स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा, त्या झालेल्या आहेत आणि पक्ष ठरवेल पुढे की कशा घडामोडी करायच्या त्या आदरणीय वहिनींच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामुळे 4 माणसं 5 माणसं याच्याबद्दल मला बोलायचं नाही. मला अजितदादांच्या या विमान दुर्घटनेमध्ये नेमकं अजितदादांसोबत काय झालं, घातपात झाला की प्री प्लॅन त्यांचं काही हे केलं गेलं, सुसाईड बॉम्बर पाठवला गेला, हे गुढ महाराष्ट्राच्या समोर आणण्यासाठी माझी धडपड आहे. कारण इतका मोठा नेता असा काल पटला राहून जाणं माझ्या मनाला 1 महिना झाले अजूनही पटलेलं नाही. त्यामुळे मी लढ्यावरचा फोकस इकडे तिकडे हटवणारच नाही. मला काल असं बोलले की सुनेत्रा पवारांचा हात पकडला जातो, त्यांना तिथे बसवलं जातं किंवा त्यांना सांगितलं जातं की जास्त बोलू नका, पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलू दिलं जात नाही. म्हणून हे मी प्रश्न विचारतोय की तसं नेतृत्व, फ्री हँड नेतृत्व अजून सुनेत्रा पवारांना करू दिलं जात नाहीये असं ते म्हणतात. असं आहे की आदरणीय वहिनी ह्या आमच्या आई समान आहेत सर्वांच्या. आता धनंजय मुंडे साहेब त्या दिवशी त्यांनी पाया लागल्या, त्यांच्या आई म्हणूनच पाया लागलेत ना, ठीक आहे. किंवा साधारणपणे त्यांना असं चेअरवर बसवण्याचा जे काही व्हिडिओ असेल तर ती बहीण म्हणूनच असेल ना. बहीण त्या कोणाच्या आई आहेत, कोणाच्या बहीण आहेत, आमच्या माय आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तसं ते अर्थ जोडू नये. शेवटी आमचा पक्ष हा परिवार आहे. सुनेत्रा वहिनींचं भाषण तुम्ही ऐका, त्या भाषणात त्या म्हणाल्या की जय आणि पार्थ हाच केवळ माझा परिवार नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व आमचा परिवार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणणं योग्य नाही असं म्हणणं की सगळं व्यवस्थित आहे. जसं अजित पवारांचं नेतृत्व होतं, आधी काही वेळ लागेल पण सुनेत्रा पवार तसं नेतृत्व करतील. मी तुम्हाला एवढं सांगतो की पुढच्या 6 महिन्यात अजितदादांची जी पोकळी आज पक्षात जाणवते आहे ती भरून काढण्याचं सामर्थ्य आदरणीय सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. कारण त्या जिजाऊच्या लेख आहेत, त्या निंबाळकर घराण्यातल्या आहेत, त्या अहिल्याची लेख आहेत, सावित्रीची लेख आहेत. त्यामुळे हा 6 महिन्याचा जो गॅप दिसतोय ना आपल्याला, 5-6 महिने जाऊ द्या, तुम्हाला एक महाराष्ट्राला पुरोगामी एक नेतृत्व शिवशाहू फुले आंबेडकरांचं. कारण शेवटी अजितदादांची सावली आणि आमच्या सर्वांची ती माऊली आहे. त्याच्यामुळे ते काळजी करण्याचं कारण नाही. आणि त्या पत्रकार परिषदेसंदर्भात त्यांना बोलू दिलं गेलं नाही असं नाही आहे. पत्रकारांचे प्रश्न आणि एकदम कसं आहे की त्या भावनिक झाल्या होत्या भाषण देताना, म्हणून त्यांना थोडंसं सावरण्याकरता सर्वांनी विनंती केली. आणि ते जे संवाद गेलाय बाहेर सरोजताई अहिरेंचा, त्यांनी काय म्हटलंय हो त्याच्यात सांगा बरं. त्यांनी म्हटलं की तुम्ही माणसंच पुढे करता. आता तिथे आनंद परांजपे होते, सतीश चव्हाण आमदार होते, माणसं पुढे करता, दादांकडे आम्हाला जाऊ दिलं नाही, आता आम्हाला वहिनींकडे तरी जाऊ द्या असं त्यांनी मिश्किलपणे म्हटलं. त्याच्यात काही वेगळा अनुवाद लावण्याचं कारण नाही. शेवटचा प्रश्न, हा लढा आता पर्यंत जाणार आहे कारण 1 महिना झालाय, तुम्ही सतत लढत आहात, तुम्ही रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ या सगळ्या प्रश्नांमध्ये देत आहात. कसा पुढे जाणार? नुसते आमदार रोहित पवारच लढा लढत असतील म्हणून नाही. अजूनही कोणी आमदाराला वाटलं की हा लढा लढायचा, निदान मतदारसंघात तरी वातावरण निर्माण करायचं, तरी खांद्याला खांदा लावून तो कोणीही पक्षाचा असो मी जाणार. कारण मला अजितदादांनी आमदार केलंय. या सभागृहामध्ये हा बॅच लावण्याचा अधिकार अजितदादांनी दिलाय. अजितदादांमुळे आज मी या पांढऱ्या कपड्यात आणि याच्यामुळे ते मी त्यांचे
उपकार विसरू शकत नाही. त्यामुळे हा लढा जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत लढू, कारण हा लढा लढलो नाही तर आमची लेकरं बाळं उद्या विचारतील का अजितदादांसारख्या नेत्यांनी तुम्हाला शेणातून आणून इथपर्यंत बसवलं असेल, आणि तुम्ही जर त्या माणसाच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित करत नसाल तर तुमच्यासारखा नामर्द कोणी नाही. ती आठवण येते म्हणजे 5 दिवस झाले अधिवेशन. आज कंटिन्यू 1 महिना झाला, डोळ्यातले शेवटी ते अश्रू सुकलेत की काय असं वाटायला लागलंय. त्याच्यामुळे आठवण रोज झोपताना येते, विधान भवन परिसरात आल्यानंतर येते, सभागृहात बसल्यावर कधी अचानक दादा येतील, पाहतील, मोजतील आपले सर्व आमदार आहेत का, आणि संध्याकाळी विचारतील मंगळवारी देवगिरीवर आज कोण कोण अब्सेंट होतं. तर ते जो तो धाक आणि दरारा होता तो मात्र खुणावतो अद्यापही. दादा नसल्यानं जीवन हे स्मशानासारखं झालं एवढं मात्र नक्की.